आरक्षणाची गरजच काय असा प्रश्न बबनराव तायवाडेंनी उपस्थित केलाय। ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाकेंनी उपोषण सुरू केलंय। ओबीसी आरक्षणात कुणाही वाटेकरी नको या मागणीसाठी ओबीसी समाजाचे नेते आक्रमक झालेत। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपालांनी द्यावं, तोपर्यंत उपोषणातून माघार घेणार नसल्याचं लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलंय। अर्लियर करेक्शन असलेल्या ज्या कायद्याला धरून नाहीये ते लाखो नोंदी जर देत असतील कुणब्याच्या, तर मूळ ओबीसीचं आरक्षण कसं टिकेल याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला देणं आवश्यक आहे। आणि महाराष्ट्रामधला जो मूळ सामाजिक वर्गीय ओबीसी आहे त्याच्या आरक्षणाला कसा धक्का पोचत नाही याचं उत्तर आम्हाला जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही। मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारने एका महिन्यात मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासोबतच सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं होतं। त्यामुळे शंभूराज देसाईंनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्याबाबत आश्वासन दिलं होतं। या सगळ्या घटनाक्रमानंतर सगळे सोयरेचा जीआर काढणाऱ्यांचे आमदार मोजून पाडू असा इशारा देण्यात आलाय। कुणब्यांचे दाखले आपण द्यायचा जीआर काढले आहेत ते सगळे जीआर आपण ताबडतोब रद्द केले गेले पाहिजेत। ही जी अधिसूचना जी आपण काढलेली आहे सगळे सोयऱ्यांची ती सुद्धा आपण मागे घेतली पाहिजे। आणि जर हे नाही झालं तर मग मात्र या महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे तो ओबीसी आता हे आंदोलन आता वडीकुटी सुरू झालेलं आहे, पुण्यापर्यंत पोहोचलेलं आहे। हे उभ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा वणवा जो आहे, या उपोषणाचा वणवा उभ्या महाराष्ट्रामध्ये पिटल्याशिवाय राहणार नाही। लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगेंनी एकीकडे आक्रमक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे बबनराव तायवाडे यांनी वेगळाच मुद्दा उपस्थित केलाय। ओबीसींच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही असा दावा बबनराव तायवाडे यांनी केलाय। जेव्हा सरकारसोबत चर्चा झाली आणि सरकारकडनं आम्ही तेव्हा लिहून घेतलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही, हे आमच्याजवळ लिखित आहे। जेव्हा आम्ही सरकारकडनं अशा प्रकारे लिखित घेतलं आणि त्याच्यावरती सरकार आजपर्यंत ठाम आहे, तेव्हा माझ्यावरती आरोप करणार हे कुठे होते? जन्मालाही नव्हते आले। मराठा आणि ओबीसी समाज बांधव आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेत। आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार यावर कसा तोडगा काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।